आज आपण मूग डाळीची भजी बनवणार आहोत, तेही स्टेप बाय स्टेप, म्हणून व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. नमस्कार, मी सुजाता आणि सुजाता साऊंड रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. हे पहा, मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे. तरी जास्त नाहीये, साधारण अर्धीच आहे. तरी अर्धी वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे. तर आधी आपल्याला ह्याला चांगलं स्वच्छ धुवायचं आहे. तर मी ह्याला स्वच्छ धुवून घेते. तर तुम्ही बघू शकता की ही जी डाळ आहे ती मी स्वच्छ धुतलेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये पाणी घालून ठेवते. आता आपल्याला ह्या डाळीला साधारण 3-4 घंट्यासाठी भिजत ठेवायचं आहे, ज्याने ही डाळ जी आहे ती फुगून येईल. तुम्ही बघू शकतात की आपली जी मूग आहेत ते खूप चांगले मोठे झालेले आहेत आणि चांगले भिजलेले पण आहेत. तर आता आपल्याला ह्याची भजी बनवून घ्यायची, पण त्याच्या अगोदर आपण याचं पाणी वगैरे काढून घेऊया आणि ना मिक्सरला लावून पण घ्यायचं आहे. तर आधी मी याचं पाणी काढते. तर बघा, मी सगळं पाणी काढून टाकलेलं आहे. तर आता आपल्याला मिक्सरला लावायचं आहे. तर यामध्ये मी मूग टाकते. हे चवीपुरते मीठ हे मी माझ्या अंदाजाने टाकते. तुम्हाला जेवढं मीठ हवं तेवढं तुम्ही टाका. हा कढीपत्ता, थोडंसं पाणी टाकायचं आहे, थोडंसंच. आता आपल्याला वाटून घेऊया. तर तुम्ही बघू शकता की आपलं हे वाटण झालेलं आहे. हे बघा, हे जे वाटप आहे ते एकदम जाड आहे. एक सेकंड तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता एकदम जाड असं वाटलेलं आहे. आपल्याला बारीक नाही वाटायचं, आपल्याला जाड वाटून घ्यायचं आहे. तरच आपल्या ज्या भजी आहेत त्या खूप चांगल्या येतात. इथे मी एक बाउल घेते, म्हणजेच वाडगा घेते. ही हिरवी मिरची, एक बारीक कांदा कापलेला, हे थोडे कोथिंबीर, जिरं, हे थोडं तांदळाचं पीठ. ऍक्च्युली तांदळाचं पीठ का घालतो, कारण ना जे आपले भजी आहेत ते एकदम क्रिस्पी बनतात आणि छान बनतात. आता मी हे एकजीव करून घेते. तर आपलं हे एकजीव करून झालेलं आहे. आता आपल्याला घ्यायचंय ते म्हणजे भजी बनवायला घ्यायची आहेत. तर फास्ट फ्लेम करून आपल्याला हे तेल तापायला ठेवायचं आहे. भजी टाकताना आपल्याला जो गॅसचा फ्लेम आहे तो पहिला कमी करून घ्यायचा आहे.
गोल्डन ब्राऊन असा कलर येत आहे. थोडं गॅस फ्लेम कमी करूया, कारण ती भजी जी आहे ती आतून पण चांगली भाजू दे. आपल्याला जेवढ्या आकाराचे भजी बनवायचे आहेत तेवढ्या आकाराची आपण भजी बनवू शकतो. तुम्ही बघू शकता की मी छोटे छोटे पीसेस टाकलेले, म्हणजे छोटे छोटे करून टाकलेले, पण ते किती मोठे झाले. म्हणजे आपली जी डाळ आहे ती खूप चांगल्या तरीकेने ती भिजलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपली मूग डाळीची भजी जी आहेत ती झालेली आहेत आणि ती एकदम क्रिस्पी. आय होप की तुम्हाला ही रेसिपी खूप आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब निश्चित करा. धन्यवाद.